आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उपस्थित करताना जानेवारी ते सप्टेंबर 2005 या कालावधीत एकूण 789 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं. सावकारी कर्ज, इतर बँकांचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये विदर्भातील नागपूर विभागात 296 तर मराठवाडा विभागातील 212 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार देशातील दर 2 शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी 1 आत्महत्या महाराष्ट्रात झाली असून राज्यात एकूण 6,669 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं नोंदवण्यात आलं आहे. त्यामध्ये 4,150 शेतकरी आणि 2,519 शेतमजुरांचा समावेश आहे. या प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगानं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली? तसंच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी श्वेतपत्रिका जाहीर करून कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर खुलासा करताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावरून विविध विभागांमार्फत उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगितलं. आत्महत्या रोखण्याकरता शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणं, सिंचन सोयींमध्ये वाढ करणं, पिकांची, शेतजमिनीची आणि पशुधनाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करणं या बाबी जिल्हास्तरावर राबवण्यात येत असल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.